तर ही दृश्य आपण पाहतो रांचीमधली दृश्य आहेत, झारखंडच्या रांचीमधली दृश्य आहेत। विद्यार्थी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून केला जातोय, बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलीसही त्या ठिकाणी आहेत, मात्र विद्यार्थ्यांमधला रोष इतका आहे, विद्यार्थ्यांची संख्या इतकी आहे की पोलीसही त्यांना अडवण्यामध्ये काहीसे अपयशी होताना दिसत आहेत। हे बॅरिकेड्स विद्यार्थ्यांकडून तोडले जात आहेत। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे। जेपीएससी जेएसएससी या पेपर फुटीच्या मुद्द्यावर, या परीक्षांमधल्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवर हे आंदोलक विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। प्रचंड आक्रमकता या आंदोलकांमध्ये दिसते आहे। बॅरिकेड्स हे अक्षरशः तोडण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून केला जातो आहे। बॅरिकेड्स खेचले जात आहेत, तोडले जात आहेत, ढकलले जात आहेत। बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जातो। अर्थात सुरक्षा यंत्रणा, पोलीस सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहेत, मात्र आंदोलकांची संख्या मोठी आहे, त्यांच्या मनात असलेला रोष प्रचंड आहे आणि त्यामुळे हे या यंत्रणा काहीशा अपयशी ठरताना आपल्याला दिसत आहे। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। रांचीमधले दृश्य आहेत, झारखंडच्या रांचीमधले दृश्य। या विद्यार्थ्यांनी विधान भवनावर जाण्याचाही इशारा दिलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मात्र तरीही या आंदोलकांची, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, मनात असलेला रोष प्रचंड आहे, मनात असलेला राग प्रचंड आहे आणि त्यामुळे हे आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। बॅरिकेड्स तोडून विद्यार्थी रांचीच्या विधानसभेवर, विधानभवनावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन हे आंदोलक आक्रमक झाले। तर अशीच काहीशी दृश्य आपण दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा पाहिलेली होती, जिथे कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलेलं होतं। विद्यार्थी आक्रमक झालेले होते। नीट पेपर फुटीचा तो मुद्दा होता। हा मुद्दा आहे जेपीएससी आणि जेएसएससी पेपर फुटी आणि सोबत परीक्षांमधल्या गैरव्यवहाराचा। दृश्य तशीच आहेत, विद्यार्थीच आहेत, विद्यार्थ्यांमधला रोष तसाच आहे, विद्यार्थ्यांमधला संताप तसाच आहे आणि हा रोष आहे सरकारच्या विरोधात। दिल्लीमधला रोष केंद्र सरकारच्या विरोधात होता, हा झारखंडमधला रोष हा झारखंड सरकारच्या विरोधात आहे। विद्यार्थी आणि आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले, बॅरिकेडवर चढून एक विद्यार्थी घोषणाबाजी करतोय। त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला लाईव्ह पाहू। मागच्या 17 दिवसांपासून हे आंदोलन झारखंडमध्ये सुरू आहे, झारखंडच्या रांचीमध्ये सुरू आहे। मागचे 17 दिवस या विद्यार्थ्यांचं संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जात होतं, कारण अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होतं। मात्र आजची ही परिस्थिती वेगळी आहे। बॅरिकेड या विद्यार्थ्यांनी तोडलेले आहेत आणि बॅरिकेड तोडून आता हे विद्यार्थी विधानसभेवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। 17 दिवसांपासून शांततेत सुरू असलेलं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन, आज परिस्थिती बदललेली आहे। आज हे विद्यार्थी आंदोलक आक्रमक झालेले आहेत। विधानसभेवर जाण्यावर हे आंदोलक विद्यार्थी ठाम आहेत। त्यासाठी बनवण्यात आलेल्या बॅरिकेड्सचा एका बाजूचे बॅरिकेड्स या विद्यार्थ्यांनी तोडलेले आहेत, दुसऱ्या बाजूच्या बॅरिकेड्स पर्यंत आता हे विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि हे बॅरिकेड्स तुटले तर हे विद्यार्थी विधानसभेवर जाण्यावर ठाम आहेत। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाचा 17वा दिवस आहे। विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, आंदोलक आक्रमक झालेले आहेत। हे बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पाडलेले आहेत। तर या बॅरिकेड्सवर चढून हे विद्यार्थी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत। हातामध्ये तिरंगा झेंडा या विद्यार्थ्यांचा आहे। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधला गैरव्यवहार असेल, पेपरफुटीचा मुद्दा असेल, या मुद्द्यांवरून हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। अगदी काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये सुद्धा ही अशीच दृश्य आपण पाहिलेली होती। विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांमध्ये रोष होता, विद्यार्थ्यांमध्ये संताप होता, त्यांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा होता, सरकारच्या विरोधातली घोषणाबाजी होती आणि मागणी होती ती शिक्षण मंत्र्यांच्या, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची। त्यानंतर आता झारखंडमधली ही दृश्य आपण पाहतोय। झारखंडमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे, राग आहे, संताप आहे, हातामध्ये तिरंगा झेंडा आहे आणि संताप आहे तो झारखंडमधल्या सरकारच्या विरोधामध्ये। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन हे विद्यार्थी मागच्या 17 दिवसांपासून आंदोलन करतायत। देशभरातून त्यांच्या या आंदोलनाचं कौतुक केलं जात होतं, कारण अत्यंत संयमानं, अत्यंत शांततेनं, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन केलं जात होतं। आज मात्र या विद्यार्थ्यांनी विधानभवनावर मोर्चा नेण्याची घोषणा केली आणि त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला, बॅरिकेड्स लावण्यात आले आणि मग विद्यार्थ्यांचाही संयम संपल्याची दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। एका बाजूचे बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पाडलेले आहेत, दुसऱ्या बाजूचे बॅरिकेड्स पाडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केला जातो आणि हे बॅरिकेड्स जर पडले तर विद्यार्थी हे विधान भवनावर पोहोचतील, विधानसभेवर पोहोचतील आणि आपला मोर्चा हा सुरूच ठेवतील। हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय झारखंडच्या रांचीमधून।